सांगा तुमचा. झालाय सर्वांचं? बघ. नाही. बंद. गुड मॉर्निंग. जाऊ द्या, मॉर्निंग आहे, चांगला आहे ना. ठीक आहे. लास्ट टाइम काय घेतलं होतं आपण? सिम्प्लिफिकेशन घेतलं होतं है ना? काय घेतलं होतं? नाही, ही प्रॅक्टिस बॅच आहे बेटा, आता रेग्युलर बॅच नाही आहे. लास्ट टाइम तुम्ही नव्हते वाटतंय. लास्ट टाइम कोण कोण नव्हतं? लास्ट टाइम आपण घेतलं होतं सिम्प्लिफिकेशन है ना? चल. अजून रिझनिंग मध्ये काय कम्प्लीट झालंय तुमचं? रिझनिंग आणि मॅथ्स मध्ये समजा कशाची प्रॅक्टिस आपण घेऊ शकतो? रिझनिंग मध्ये इनइक्वालिटी, ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन. जे नवीन बॅच आहे त्यांचं काय झालंय? इनइक्वालिटी झालेला. ओनली इनइक्वालिटीच झाला ना एक कम्प्लीट. डिस्टन्स डायरेक्शन लागला वाटतं. म्हणजे प्रॅक्टिस कशावर घेऊ शकतो ते बघावं लागेल ना आपल्याला. डिस्टन्स अँड डायरेक्शन वर घेऊ शकतो. वाटते तुम्हाला असं घ्यायला पाहिजे म्हणून? ठीक. 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 रिझनिंगच्या एलआरच्या ग्रुपवर आहे का तुम्ही सर्वजण? रिझनिंग मध्ये जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यात मध्ये आहे का सर्वजण ऍड? नाही आहे. कोण कोण नाही आहे? नवीन विद्यार्थी नाही आहे सर.
थोडस नवीन आणि जुन्याचा प्रॉब्लेमच झाला. कशाची प्रॅक्टिस घेऊन काय सोडाव. काय म्हटलं? एक्झाम्पल सॉल्व करून देऊ. हम्म? 6 hours होतं. हम्म. तर ते याच्यावर शेअर करावं लागेल ना आपल्याला. ते कशामध्ये आपल्याकडे हे सरांना माहित आहे ना, सरांनी टाकलेले आहे ना, हे मीनी टाकले आहे ना. मला नाही माहिती कुठे आहेत तर. ह्याच्यातून शेअरिंग ऍपमध्ये आहे की कुठे आहे? ऍपमध्ये आहे ना. ऍपमध्ये कुठे आहे समजा आपलं? हम्म. तुम्ही ऑल बॅचेस मध्ये ऍड आहे का सगळं ना? तुमच्या ऍडमिशन झालंय का पहिले ते सांगा. ऑल बॅचेस मध्ये ऍड केलाय का तुम्हाला? ऍप मध्ये ऍप डाउनलोड केलं का तुम्ही? काही काय वाटते. कोण कोण ऍप मध्ये ऑल बॅचेस मध्ये ऍड नाही आहे? तुम्ही दोघीच जणी नाही. येऊन जा इकडे ऍड करून देतो तुम्हाला पहिले. सर्व याच्यात चला चला. येऊन जा येऊन जा. ऍप डाउनलोड केलंय का पहिले ते सांग. या मग पटकन आहे. बाकीच्यांनी ऍप ओपन करा. सांगा यांना कुठे आहे ते. बाकीच्यांनी ऍप ओपन करा मोबाईल मध्ये. नाव सांग. हम्म? ठीक का? कोणतं आहे? नंबर नंबर बताओ आपका. ठीक, हो गया आपका ऑल बैचेस में ऐड हो गया. बैक जाओ पहले इसका. स्टडी मटेरियल में यहाँ पे लॉजिकल रीजनिंग एक्सेप्ट करो. सभी अलाउ और एक्सेप्ट करना. तू ही ऐड नाही आहे का भाऊ अजून नाही? हा? अरे राजा कसं करा रे तू. सांग नंबर सांग तुझा. 93 22 31. तेच आहे ना. झालं यार. ते बाजूच्याला विचारून घे कसं पाहा लागतं पटकन. अरे ते नंतर पोहणा बसणार आहे सध्या रे. हा सांग. नंबर सांगा. 98 2 49 77 49 आहे का? ठीक आहे केलं तुम्हाला. बाजूच्याला पण सांग तुमचा सांगतो. आहेच नाही तुमचा नंबर. आहेच नाही ऍपच डाउनलोड नाही केला तुमच्या. ऍप डाउनलोड केलं का? नाही केलं. मग कसा दिसणार आहे त्याच्या. सांग नंबर सांग. ठीक. कसं बघायचं त्याला माहिती. चल. अजून जायचंय कोणाला चालले जा पटकन जायचं असेल तर. जाताय का रे बाबा इकडे. कोणाला जायची इच्छा आहे का? ठीक चल. आता आजूबाजूच्याला मदत करा दे.
चेक करण्यासाठी, कोणाला दिसून नसेल आलं. मोबाईल अंदर टाकून बसला का बे बाबा, कसं करावं रे, त्याला विचार ना कसं पाहायचं ते पटकन. तुम्हाला दिसतं बेटा, जरा ओपन करता. डिस्टन्स आणि डायरेक्शन मध्ये जाणते. एक मिनिट मला दाखव कुठे आहे? कुठे आहे दाखव रे. मेन्स दाखवायचं कुठे आहे? कोणत्या याच्यात आहे हे सांग. हे शिकवलं नाही का सरांनी? हा. संपलं. कुठे आहे, कोण दाखवलं सांगा कुठे आहे? सरांनी घेतलं होतं का ते क्लासमध्ये? बॅक चाललं फोन कुठे आहे? सर दिसला एक प्रॉब्लेम दिसला का सर्वांना? ठीक. काय म्हणते तो, 6 horses that is P Q R S T and U are standing in a row facing north at a distance which is successive multiple of 6 in an increasing order from left to right. म्हणजे 6च्या मल्टिपल मध्ये ते इन्क्रीज होत चालले म्हणते लेफ्ट पासून राईट कडे. हॉर्स यस इज स्टँडिंग सेकंड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड, है ना. टोटल किती आहे, 6 जागा आहेत ना. ठीक आहे, तो लक्षात ठेव. हॉर्स सॉरी, इथे काय करायचं, पहिले 6 प्लेसेस काढून घ्यायचे. ठीक आहे, आणखी 6 काढून घ्यायचे. 2 पॉसिबिलिटी आहेत तर नाही तर. आता काय म्हणते, फर्स्ट काय म्हणते, हॉर्स यस इज स्टँडिंग सेकंड फ्रॉम वन ऑफ द एक्सट्रीम एंड. ठीक आहे, तो एंड कोणता आहे, एक तर राईट एंड, दुसरा कोणता लेफ्ट एंड. ठीक आहे, सेकंड म्हणजे काय रे, फर्स्ट आणि सेकंड. म्हणजे इथं यस येऊ शकते किंवा हा एंड पकडला तर इथं यस येऊ शकते. हे दोनच प्लेस आहे यस येण्यासाठी. हे समजलं का, मिनिंग समजलं काय? ठीक. हॉर्स यस इज स्टँडिंग सेकंड फ्रॉम वन ऑफ द एक्सट्रीम एंड. ठीक आहे, ओनली 2 horses स्टँड बिटवीन यस अँड टी. यस आणि टी मध्ये किती हॉर्सेस आहे म्हणते, 2 आहे. ठीक आहे, 2 कसे बसू शकतात, इकडे तर बसू शकत नाही, यस आणि टी मध्ये. ठीक आहे, झाले 2. आणि इकडे जर घेतलं तर अशा प्रकारे होऊ शकते, यस अँड टी मध्ये 2 हॉर्सेस. ठीक आहे, ओनली 2 horses स्टँड बिटवीन यस अँड टी. 2 horses स्टँड बिटवीन आर अँड पी. तर आर आणि पी मध्ये 2 हॉर्सेस आहे. आर आणि पी हे बाजूला, कारण आपण तिथं काही पुट करू शकत नाही सध्या. ठीक आहे, ओनली 2 horses स्टँड सॉरी, yes and t, 2 horses stand between R and P. P who does not stand adjacent to S. P जो आहे तो S च्या ऍडजसंट बसत नाही. ऍडजसंटचा अर्थ काय होत असतो, आजूबाजूला नाही बसतो, है ना. म्हणजे जो हा P आहे, एक तर इथं असेल, नाहीतर इथं असेल, किंवा मग इथं असेल, आणि इथे जर असला तर या ठिकाणी असेल. ठीक आहे, समजा हा वाला पी जर घेतला तर हे 2 सोडून आर इथं घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि हा पी जर घेतला तर याचं कॉम्बिनेशन आरचं कुठं बसेल, या ठिकाणी बसेल. या पीचं आणि आरचं कॉम्बिनेशन हे, आणि या पी आणि आरचं कॉम्बिनेशन हे आलं. ठीक आहे, आणि इथं जर घेतलं तर हे 2 सोडून आर इथं येऊ शकतो या पी मुळे, या पी मुळे आर कुठे जाऊ शकतो, या ठिकाणी जाऊ शकतो.
पॉसिबिलिटी वाले खाली लिहिले आपण, एक्झॅक्ट जे आलेले आहे ते वर. ठीक आहे. नंतर काय आहे रे, two horses stand between R and P. P who is does not stand adjacent to S. U stand right of Q. U जो आहे Q च्या राईटला आहे. ठीक आहे. U stand right of Q है ना. U stand right of Q. Q who does not stand next to P. Q जो आहे तो कोणाच्या नंतर नाही आहे म्हणते, P च्या नंतर नाही आहे. म्हणजे P च्या नेक्स्ट Q नाही आहे. ठीक आहे. Q does not stand next to P. Neither R nor S is not an immediate neighbor of Q. R आणि S जे आहे ते Q चे नेबर नाही आहे समजा. ठीक आहे. R and S are not a immediate neighbor of Q. Total distance between the horse P and horse S is a 54. P आणि S मध्ये जे डिस्टन्स आहे ते किती आहे म्हणते, 54 समजा. ठीक. Now horse U is moving towards north direction and after going 10 meter it is turns to right, goes 15 meter. Horse are moving towards north. अच्छा, बाकी ते समजा ते मुव्हिंगचं दिलेलं आहे. म्हणजे एवढ्या बेसिसवर पहिले हे 6 जण आपल्याला काय करायचे आहे, बसवायचे. ठीक आहे. लक्षात एक एक याची समजा अजून एक पोझिशन घेऊन घेतली, 2 3 4 5 6. ठीक आहे. हा यस आणि टी मी इथंच ठेवतो आणि यातला एक पी आणि आर आपण इथं फिक्स करून घेऊ. तो हा पी आणि आर घेतो मी, हा पी घेतला आणि इथं काय घेतला, आर. ठीक. तो हा पी आणि आर उचलला तर याला इथंच वर घेऊन घेतो. ठीक. पहिले बघून घेऊ सर्व कंडिशन बसते. तर ह्या जेवढा जास्त पॉसिबिलिटी काय असेल तेवढी तुम्हाला काय भेटेल, क्लॅरिटी भेटेल. इथून हे झालं. याचाही एक वर घेऊन घेतो. समजा हा पी आणि हा आर इथं घेऊन घेतला. ठीक आहे. आणि एक अजून कंडिशन काढून घेतो, 6. तो आपले फिक्स कोण कोण आहे पहिले तर यस आणि टी होता ना. हा यस 2 सोडून टी आणि हा वाला पी आणि हा आर तर घेतला. आता हा पी आणि इकडे घेतला आर समजा. ठीक. आता काय म्हटलेलं आहे आपल्याला, आर आणि यस जे आहे ते क्यू चे नेबर नाही आहे है ना. आर आणि यस आर नॉट अ नेबर ऑफ क्यू. म्हणजे या ठिकाणी क्यू आपण इथं पुट करू शकतो. इथे क्यू जर कुठेही पुट केला तर आर आणि यस काय होऊन जाईल, नेबर होऊन जाईल क्यूचे. ठीक आहे. म्हणजे ही वाली कंडिशन नाही चालणार. यातला उरला कोण मग, यू उरला ना. आणि यू सॉरी यू जो आहे पी च्या राईटला आहे वाटतं, सॉरी क्यूच्या राईटला यू आहे ना. क्यूच्या राईटला आहे तिथं यू. ठीक. दुसरं अजून समजा बसवायला गेलो आपण तर इथंही यस आणि आर क्यूचे नेबर येईल कुठेही जरी टाकलं तरी. म्हणजे ही कंडिशन पण कॅन्सल झाली आपली. आणि इथं जर बघितलं तर क्यू जर इकडे टाकला तर यू इकडे येईल. पण आपल्याला जो यू आहे तो क्यूच्या लेफ्टला होऊन राहिला. म्हणजे हे पण चालत नाही. तर म्हणजे आपल्या कंडिशन कोणत्या बसल्या मग, म्हणजे एक कंडिशन आपली कन्फर्म बसते. कुठली, ही वन. येत्या का लक्षात. म्हणजे 6 जण बसलेले कसे असतील या प्रकारे. क्लिअर आहे काय काम, समजले काय बसवणं कसं राहते. तर हेच तुम्हाला पझल मध्ये कामात पडते. हा पझलचा पोर्शन याच्यात मिक्स झाला सरळ सरळ. ठीक आहे. सिटिंग अरेंजमेंट म्हणून आपण आता तो बसले. आता हे 6 जण व्यवस्थित, कोणाचा काही प्रॉब्लेम नाही ना. आता काय म्हणते, लेफ्ट कडून राईट कडे 6च्या मल्टिपलना डिस्टन्स काय होत चालला आहे म्हणते, वाढत चाललेला आहे. आणि आपल्याला एकच फिक्स दिलेला आहे, पी आणि एस मध्ये किती डिस्टन्स आहे,
54 है ना. या पी आणि यस मध्ये समजा 54 आहे. किती आहे 54 है ना. समजा मी इथं घेतलं 12 18 एक मिनिट 12 18 24 30 6 पंच 30 आणि 6 6 किती 36. तो 30 आणि 24 किती होतात. ठेव समजा राहिलं का. इसका बच्चा हो गया इधर. समज राहिलं. पी पासून कुठपर्यंत यास पर्यंत या इथली टोटल किती आली पाहिजे 24. म्हणजे या दोघांचा डिफरन्स आणि या दोघांचा जो डिफरन्स आहे त्याची टोटल किती आला पाहिजे 24. 54 आला पाहिजे. 24 आणि 30 किती होऊन राहिले 54. म्हणजे हे पण आपलं बसलं. समजूला काय म्हणत. नंबर कसे पाहिजे होते 6च्या पाड्यातले नंबर पाहिजे. 6च्या मल्टिपलचा अर्थ काय होतो 6च्या मल्टिपल 6चा टेबल सरळ. तर आता समजा आपण 6 टाकलं असतं तर 6 12 18 आणि इकडे किती झालं असतं 24. 18 आणि 24 54 झालं असतं का नाही. करू क्लिअर करू मग. मग झालं. आता आपल्याला आता यांना मूव्ह करायचं आहे. तो लक्षात घ्या. याला क्लिअर करून टाकतो तर पूर्ण. आता यांना अजून प्रॉब्लेम सोडवायसाठी आपल्याला मूव्ह करायचं आहे. ते येईल का. ते जे मूव्ह करण्यावाला पोर्शन होता तो येईल की करून ते पूर्णच प्रॉब्लेम सॉल्व्ह होता. क्वेश्चन वगैरे बघायचे ठीक आहे लक्षात. आता हा घेतला समजा क्यू. ठीक आहे. हा आला टी. यांच्यातलं डिस्टन्स आहे 12. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स थोडं वाढलं. कोण आहे पी आणि इथलं डिस्टन्स किती आहे 18. अजून थोडासा मोठा डिस्टन्स घेऊ आपण. ठीक आहे. पी नंतर कोण यू. यांच्यातलं डिस्टन्स 24. अजून थोडं मोठं डिस्टन्स घेतलं तर कोण येते यस. हा 36. ठीक आहे. आणि इकडे कोण आहे समजा 8 सॉरी 24 नंतर 30 आणि 36. ठीक आहे. याला हटून टाकतो. आता यांना काय करावं लागेल आपल्याला मूव्ह करावं लागेल इकडे. आणि हे 12 18 जे आपण म्हणून राहिलो तर 18 वाली लाईन 12 पेक्षा थोडीशी मोठी दिसली पाहिजे. समजून राहिलं का. नाही तर 18 वाली लाईन 12 पेक्षाही कमी दिसन तर मग ते सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम जाते आपल्याला. ठीक आहे. तर तुम्ही थोडं थोडं घेऊ शकता त्याच्यात. ठीक आहे. आता काय म्हणते हॉर्स यू इज मुव्हिंग टुवर्ड्स नॉर्थ. लास्ट मध्ये तिसरी लाईन बघ. यू जो आहे तो कुठं मूव्ह होता म्हणते नॉर्थला. म्हणजे इकडे चालला. आणि किती चालला तो मुव्हिंग टुवर्ड्स नॉर्थ डायरेक्शन अँड आफ्टर गोईंग 10 मीटर. किती गेला हा आफ्टर गोईंग 10 मीटर. ठीक आहे. म्हणजे हे डिस्टन्स झालं 10 मीटर. ठीक आहे. इट टर्न्स टू द राईट अँड गोस 15 मीटर टू रिच पॉइंट वाय. ठीक आहे. आता या डायरेक्शनला मी चाललेला आहे तर माझी राईट हँड साइड इकडे आहे. ठीक आहे. तर इकडे किती गेला म्हणते हा 15 मीटर. ठीक आहे. आता 15 मीटर पाहिजे हे याच्या अर्धा दिन तो 30च्या अर्धा 15. आणि कुठं पोहोचला हा पॉइंट वाय ला. ठीक आहे. नेक्स्ट हॉर्स आर इज मुव्हिंग टुवर्ड्स साऊथ. जो आर आहे तो कुठं चालला साऊथला. साऊथला चालला म्हणजे खाली चालला. ठीक आहे. आणि किती गेला आफ्टर गोईंग 15 मीटर है ना. किती मीटर गेला हा 15. तो 15 मीटर गेला आणि टेक्स राईट टर्न. ठीक आहे. आता इकडे लक्ष घे जा. आता ही पोझिशन अशी येते. आता मी हे पलटलो. तुम्ही तिथं जागेवर नका पलट जा. तुम्ही माइंड मध्ये पलट जा फक्त. ठीक आहे. तर याचा राईट कुठे येईल इकडे आणि लेफ्ट हा. ठीक आहे. किती चालला तो टुवर्ड्स साऊथ डायरेक्शन गोस 15 मीटर अँड टेक्स राईट टर्न अँड गोस 51 मीटर. 51 इथून 51 आला म्हणजे 36 हे आणि इकडे घुसला तो. ठीक आहे. म्हणजे टोटल समजा इथपर्यंत घुसला असेल. येतं का लक्षात. 36 आणि 15 51 होऊन राहील ना. 36 अधिक 15 किती होतात 51. म्हणजे हा जो 51 आला हा एक्झॅक्ट या लाईन मध्ये आला. इथं कोणता आहे पॉइंट सेट. मीटर अंतरावर आला हा 51. समजलं का हे. अरे यस ऑर नो.
51 मीटर राईटला आलं. झालं एवढंच आहे इन्फॉर्मेशन. आता काय म्हणते क्वेश्चन, व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॉइंट वाय अँड झेड. वाय आणि झेड मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे? तर हे 15 आणि हे 10, 25. झालं आन्सर. समजलं का? हे इथून इथपर्यंत हा 10 आहे, तर हा किती असायला पाहिजे? 10. आणि हे मला वाटतं इकडे किती गेलो होतं? 15 गेलो होतं ना. हे 15 तर हे 15 समजा. ठीक आहे, समजून राहिलं का? ही लाईन जर 10ची आहे तर ही इथून इथपर्यंत ही लाईन कितीची आहे? 10. आणि ही 15ची आहे तर ही किती झाली? 15. तर 10 अधिक 15, 25 मीटर. शॉर्टेस्ट डिस्टन्स वाय आणि झेड मध्ये, वाय पासून झेड वर जायसाठी 25. ठीक आहे. यू नेक्स्ट गिव. If horse Q moves 10 meter not to reach point X. Q जो आहे पुढे Q, हा 10 मीटर गेला. सॉरी, हॉर्स Q moves 10 मीटर not to reach point X. 10 मीटर गेला आणि कुठं पोहोचला? पॉइंट X ला. ठीक आहे. Then what is the shortest distance between point X and Y? X आणि Y मधलं डिस्टन्स. ठीक आहे. तो हे 12 आणि 18 किती रे? 30. सरळ सरळ जाईल तो. ठीक आहे, हे 12 आणि 18 30. 30 आणि 24 54. 54 आणि हे 15. 54 आणि 15 किती होऊन राहिले? 69. आहे का ऑप्शन मध्ये? नन ऑफ दिस. नाही आहे. चल, ऑप्शन बी आहे ना. हा. नंतर काय म्हणते, व्हॉट इज द टोटल डिस्टन्स बिटवीन हॉर्स क्यू अँड आर. क्यू आणि आर मधलं डिस्टन्स किती आहे? स्टार्ट टू एंड किती होऊन जाते हे? ठीक आहे, हे 12 आणि 18 30. हे मधातले 54 आणि तिकडचे 36 है ना. 6 आणि 4 10, एक इकडे. तो हे 3 आणि 3 6 आणि 5 11 आणि 12, 120 येते. किती आहे टोटल? 120 मीटर. आणि नेक्स्ट, व्हॉट इज द टोटल डिस्टन्स बिटवीन हॉर्स यस अँड टी. यस आणि टी मध्ये डिस्टन्स किती आहे? मग इथून इथपर्यंत हे किती होणार? 30 ते 30 आणि 24 किती रे? 54. आणि हे 18. 18 चौक 72. सरळ सॉरी, हा 18 चौक 72 असेल ना. आन्सर किती होऊन जाईल? 5. अजून काय? इन विच डायरेक्शन पॉइंट वाय इज विथ रिस्पेक्ट टू पॉइंट झेड. झेडच्या रिस्पेक्ट मध्ये वाय कुठं आहे? नॉर्थला. झेडच्या रिस्पेक्ट मध्ये वाय कोण्या डायरेक्शनला आहे? म्हणजे झेड पासून वाय कुठं दिसून राहिला? नॉर्थ. समजेस का मग? तर यस और नो? और कुछ अजून काही विचारायचं आहे? डिफिकल्टी कशाची? काही डिफिकल्टी असली विचारून घेत चला आजच्या दिवशी. ठीक आहे, घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. घेऊ मग डायरेक्शनचाच. हे बोमलाच लय लागते इथं. ठीक, करू क्लिअर करू याला. व्हॉट्सअपवर शेअर करू का? व्हॉट्सअपवर आहे ना तुम्ही ग्रुपवर? त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपवर शेअर करून देतो, तुम्ही सॉल्व्ह करू, म्हणजे बघायला बरं होईल तुम्हाला. व्हॉट्सअपवर बघ जा. बॉईज अँड गर्ल्स ग्रुपवर शेअर करून देतो. काल रात्री गर्ल्स ग्रुपवर मेसेज टाकायचं लक्षच नाही माझं, बाकी ग्रुपवर टाकून देतो. आलं का बघा बरं? क्वेश्चन आला का व्हॉट्सअपवर? डायरेक्शन वाला 81 ते 83. दिसला का सर्वांना?
ट्राय करून पाहता, करून देऊ? सोडवता येईल का? 81 to 83. सोडून राहिले की सोडून देऊ, सांगा तू. सोडून देऊ? राहुल, ठीक आहे, सोडा. 2 मिनिटं, 2-4 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला, बघा. नाही मग मी सोडतो. पूर्ण ABCD आहे याच्यात. बघून घ्यायचं का? थांबू? बघायचं. हो? करून दादा, लय वेळ झाला. चला लक्ष दे. काय म्हणते? पॉइंट ए इज 11 मीटर टू द वेस्ट ऑफ पॉइंट बी. ए काय आहे म्हणते? 11 मीटर वेस्टला आहे पॉइंट बी च्या. तर लक्षात घ्या, पहिले काढावं लागते पॉइंट बी. आधी काय घ्यायचा? पॉइंट बी. बी च्या वेस्टला. वेस्ट म्हणजे इकडे किती? 11 मीटर. कोण आहे? पॉइंट ए.
बीच्या 11 मीटर वेस्टला कोण आहे पॉइंट ए. ठीक आहे. देन पॉइंट सी इज 8 मीटर टू द साऊथ ऑफ पॉइंट बी. बीच्या साऊथला कोण आहे सी आहे. किती 8 मीटर. थोडी लाईन छोटी करून देतो. तो 8 मीटर वर आहे. हा बी झाला 8 मीटर वर आहे समजा सी. ठीक. देन पॉइंट सी इज 1 मीटर टू द वेस्ट ऑफ पॉइंट जे. जे च्या 1 मीटर वेस्टला. तो हा जे हे हाच लय मोठा प्रॉब्लेम आहे. हे कुठून टाकावं समजत नाही. तो 8 मीटरला हा सी आहे समजा. जेच्या 1 मीटर वेस्टला कोण आहे पॉइंट सी. वेस्टला म्हणजे इकडे. ठीक. नंतर पॉइंट जे इज 12 मीटर टू द साऊथ ऑफ पॉइंट एच. एचच्या 12 मीटर साऊथला कोण आहे म्हणते जे आहे. म्हणजे जो एच आहे तो याच्या वर असेल इकडे, तेव्हा जे साऊथला होऊन जाईल. आणि हे 8 आहे तो 4 अजून वर करा, म्हणजे इथून असं पकडू याला. तर इथं कोणता पॉइंट एच. आणि हे टोटल किती मीटर 12 मीटर. नंतर पॉइंट डी इज 11 मीटर टू द ईस्ट ऑफ पॉइंट जे. डी जो आहे तो ईस्टला आहे जेच्या 11 मीटर. इकडे 11 मीटर जेच्या ईस्टला. मीटर कोणता पॉइंट आहे ई आहे का डी. सॉरी, पॉइंट डी इज 11 मीटर टू ईस्ट ऑफ पॉइंट जे. पॉइंट ई इज 6 मीटर साउथ ऑफ पॉइंट डी. पॉइंट ई इज 6 मीटर साउथ ऑफ पॉइंट डी. 6 मीटर साऊथला कोणता पॉइंट आहे ई. पॉइंट एफ इज 17 मीटर टू द वेस्ट ऑफ पॉइंट ई. पॉइंट एफ इज 17 मीटर टू द पॉइंट वेस्टला है ना 17. तो हे 11 12. ठीक आहे. आणि वेस्टला 12चे इकडे येणार तो. ठीक आहे. 12 आणि 5 17 होऊन जातील नाही. ठीक आहे. तो हा 11 एक 12 आणि इकडे 5 यायचा आहे म्हणजे 17. कोण आहे म्हणते पॉइंट एफ. एफ इज 17 मीटर द वेस्ट ऑफ पॉइंट ई. Point G is north of point F and to the west of point H. North of point F आणि west of point H. म्हणजे याच्या लाईनीत येऊ राहिला हा. येतं का लक्षात. हे असं जॉईनिंग. कोणता पॉइंट आहे इथं G. पॉइंट G is to the north of point F. ठीक है, समझ का डायग्राम. आता क्वेश्चन, व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॉइंट जी अँड पॉइंट एफ. जी आणि एफ मध्ये डिस्टन्स हे वाला. ठीक आहे. तो आता लक्षात घ्या. हे 8 हे 6 14 आणि हे 12 होतं तर हे 4. तो लक्षात घ्या 4 8 आणि काय रे 6. इथून इथपर्यंत 4. ठीक आहे. इथून इथपर्यंत काय आला 8 आणि इथून हे 6 आहे तर इथून इथपर्यंत हे किती 6. तो 8 आणि 4 12 आणि 6 किती 8. शॉर्टेस्ट डिस्टन्स किती झालं त्यांच्यातलं 8. ठीक आहे. नंतर व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पॉइंट एफ विथ रिस्पेक्ट टू पॉइंट डी. डी च्या रिस्पेक्ट मध्ये एफ कुठं राहील म्हणते. एफ हा हा डी च्या रिस्पेक्ट मध्ये एफ कोणता राहील तो साऊथ आणि वेस्ट. साऊथ वेस्ट. ठीक. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पॉइंट जी विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ई. जी च्या रिस्पेक्ट मध्ये ई. जी च्या रिस्पेक्ट मध्ये ई कोणतं राहील साऊथ ईस्ट. सॉरी नॉर्थ वेस्ट. What is the direction of point G with respect to point E?
अच्छा, ईच्या रिस्पेक्ट मध्ये जी विचारलेला, तर नॉर्थ आणि वेस्ट, नॉर्थ वेस्टला रे. बरोबर झाले, समजलंय. डायग्राम काढून घ्या, कोणाची आली नसेल तर पटकन घरी जाऊन पुन्हा स्वतः ट्राय करायची, बरोबर आहे की नाही चेक करायसाठी आपल्याजवळ असायला पाहिजे. तुमच्या काही डिफिकल्टी असल्या तर गोळा करून ठेवत चला, ज्या कुठल्या चॅप्टरच्या असेल त्या विचारून घेत चला सॅटर्डेला मला, ठीक आहे. मॅथ्सची असो की रिझनिंगची असो, ठीक आहे. जीकेची चालते, फक्त इंग्लिशची नका विचार. इंग्लिश मलाच येत नाही, मी तुम्हाला काय सांग. चल, काही सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, चालते. बोल बेटा, आवाज दिला पण. चल, चला ट्राय करून पाहायला येते का तर. ऑप्शन देतो इकडे. या वर्षी एमबीए सीटी देणारे किती जण आहे तुमच्यापैकी? करा, सॉल्व करा. आलाय. दे 7716. और कोई मतदान? 716. 716 येतो, ठीक आहे. चल लक्षात. तो आता बाय द रूल पहिले डिव्हिजन होते 895 डिवायडेड बाय 25 मल्टिप्लाइड बाय 400 आणि डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू किती? एक्स, ठीक आहे. तो हा 0 0 कॅन्सल, 2 2 जा 4 म्हणजे हे 20 झाले सरळ सरळ. हा 5 चौक 20 आणि हे 5 5 25. इथेही 5चा भाग जाते, 5 1 5, 8 मधून 5 गेले 3 सोबत 9, 5 7 35, 3 सोबत 5, अगेन 5 7 35 आणि मल्टिप्लाइड बाय किती राहिले रे? 4. काही चुकलं का? 5 1 5, 5 9 45. कितीला? 5 9 45. तो 4 9 36, 4 7 28 आणि 3 31, 4 1 4 आणि 3 6. हा 4 उरतो, 39ला भाग दिल्यानंतर 45 होतं, ठीक. 716 आन्सर येतो. देऊ नेक्स्ट क्वेश्चन देऊ.
झालं सॉल्व. लवकरच सॉल्व व्हायला पाहिजे. ऑप्शन लिहेपर्यंत सॉल्व होऊन जाईल. डी किती म्हटलं? 300. आता अंडर रूट ऑफ 12 25 म्हणजे 35. 25 आहे तर 5. 3 × 4 = 12 देतात. 3 घेतोस तो आपण 35 झालं. याचे 40%. 4 × 3 = 12. सरळ सरळ एक्स प्लस हे किती रे 120. तो ये 12×5 = 60. 6 आले 12×3 = 36 आणि 6 = 42. 420 मायनस 120 म्हणजे 300. तिकडचा 120 इकडे मायनस 420 मधून 120 गेला तर 300. देऊ नेक्स्ट. हे लास्ट इयर IBPS क्लर्क मध्ये आलेले प्रॉब्लेम. करू क्लिअर करू. क्वेश्चन मार्क पर्सेंट ऑफ 625 प्लस 20% ऑफ 955 इक्वल्स टू 21 चा स्क्वेअर. ठीक आहे, ट्राय कर. ऑप्शन देतो 35 40 30 50 48. आन्सरचा पर्सेंटेज बघितलं काल आपण. करा पटकन. 20% 1/5 होते ना. काय माहिती पाहिजे तर पर्सेंटेज पाहिजे, स्क्वेअर पार्ट पाहिजे. तुम्हाला तेच सांगितलंय मी. स्क्वेअर, क्यूब, क्यूब रूट, स्क्वेअर रूट, पर्सेंटेज, पाडे याच्यावर सर्व काही डिपेंड आहे. किती येते? 40. चल बघून. आता हे तर सरळ सरळ x डिवायडेड बाय 100 मल्टीप्लाइड बाय किती रे 625 प्लस इथं 20% ऑफ 955 म्हणजे 1/5 होत. 20%चा अर्थ काय होतो 1/5. आणि इकडे 21चा वर्ग किती आहे रे 441. इथं 5चा भाग जातो. 5 1 5 5 9 45 5 1 5 झालं 25%. ठीक आहे. इथं शेवटी 25 आहे 2 0 आहे म्हणजे 25चा भाग जातो. 25 चौक 100. 25 दोन्ही 50. मग 12 राहिले सोबतचा 5 तर 25 5 125 म्हणजे हे राहतात 25x/4. हा 191 तिकडे मायनस घेऊन जा म्हणजे 441 मायनस 191. So 1 minus 1 is a 0. 14 minus 9 is a 5. 1 return 4 minus 2 is a 2. 250. आणि हा 25/4 तिकडे गेल्यावर काय होते 4/25. आणि हा x 25 25 कॅन्सल म्हणजे झालं 1. आणि 10 × 4 म्हणजे किती 40. व्हॅल्यू ऑफ x इज अ 4. देऊ नेक्स्ट. इकडे बसणार बा समोर नाही तिथंच मारायचं. हा इकडे फॅन सुरू आहे ना बसा ना इकडे. इकडे इकडे हा आहे ना फॅन. इकडून AC आहे का सुरू. आता घाम पुसरा ना. देऊ नेक्स्ट देऊ.
ट्राय करा. इथे वर येते. तर इथं जर बघितलं हा 5चा पॉवर एक्स, 15चा स्क्वेअर किती रे 225. ठीक. आणि हे जर बघितलं तर हे पर्सेंटेज 2 झिरो कॅन्सल, 17×5 = 85 आणि हा झिरो म्हणजे किती होऊन जाते 850. ठीक आहे. 850 मधून हे 225 काढून टाका. 850 मायनस 250. 800तून 200 गेले 600, 50 मधून 25 गेले 25, म्हणजे 625. ठीक आहे. तर आता हा 5चा पॉवर एक्स आहे, तो हा 625 आहे. 5चा कितवा तरी काय असणार आहे पॉवर. तो 5×5 = 25, 25×5 = 125, 125×5 = 625. म्हणजे 5चा 4 वेळा गुणाकार म्हणजे काय होते 625. लक्षात. हे 5×5 = 25 होते. 25 गुण्याला 5 केलं तर 125, आणि 125 × 5 म्हणजे काय होते 625. म्हणजे 5चा चौथा पॉवर लिहू शकतो आपण 625. मग सेम पोर्शन कॅन्सल होत असते. व्हॅल्यू ऑफ एक्स इज 4. लॉ ऑफ इंडायसेस नुसार. लिहू नेक्स्ट. आता काही जणांचं सिम्प्लिफिकेशन व्हायचं आहे मला माहिती आहे. जेवढं आता समजतं तेवढं समजून घ्या, नंतर येईलच लक्षात. 12×15 प्लस 27 मायनस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 28% ऑफ 400. बघा ए. बघायचं 85 बी. ठीक. तर लक्षात. आता हे 15×12 जे आहे ते 180 होतं. प्लस हे 27 मायनस एक्स बरोबर हे पर्सेंटेजचे 2 झिरो कॅन्सल, म्हणजे 4 न मल्टिप्लाय करायचं आहे फक्त. 4×8 = 32, 4×2 = 8 आणि 3 किती रे 11, म्हणजे 112. या दोघांच्या ऍडिशन मधून 112 मायनस आणि हा तिकडे प्लस. 180 अधिक 27 किती होतील रे 207, मायनस 112 बरोबर किती एक्स. 7 मधून 2 गेले 5 आणि 20 मधून 11 गेले 9. 95 होईल ना ऑप्शन. करू क्लिअर करू. नेक्स्ट क्वेश्चन. ट्राय करा.
ठीक आहे जाऊ. हं? बर. येते किती आलं? हं? पहिलं येत आहे. फर्स्टच आहे का? ठीक. चला बघ. तर पहिले हा 0 0 कॅन्सल, पाचचा भाग जातो, 5 2 10, 5 1 5, 5 7 35, हा 16, म्हणजे हे झालं 16 × 17 मायनस एक्स. इथं जर बघितलं तर हा 0 0 कॅन्सल करून टाकू, म्हणजे 14 × 64 भाग्याला किती उरतात इथं 10. ठीक आहे. तर 16 7 किती रे? हं? 100 16 होते ना. हा. 16 1 16, 16 11 किती रे? 27. ठीक आहे. मायनस एक्स. 14 चौक 14 सख 84 5 19/10. तो हे 89.6 होऊन जाईल तो. तो हा एक्स तिकडे, हा 89.6 इकडे, म्हणजे मी याला 272 मायनस 89.6 म्हणू शकतो. पॉईंट नंतर 0, तर 4 राहिला, एक वापस. ठीक आहे. तर 12तून 10 गेले 2, एक वापस. 17तून 9 गेले किती रे? 8 राहिले, एक वापस, तर एक. 182.4 राहिलं पाहिजे. ऑप्शन ए, 182.4. करू क्लिअर करू याला. करा पटकन. 78. हा सरळ इथं 5 5 25 चालला जाईल. हा 17 2 34, 2 बेपंच 10, 5 5 होऊन जातो 25, प्लस 14 पंच 70, 14 त्रिक 42, 5 3 8, 5 2 7, 70. You next. The 4 2/9 plus 3 1/3 plus 7 1/18 is equals to question. ऑप्शन देऊ.
मिक्स फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम. 14 11/18. बघ, तर हे सोडत असताना मी तुम्हाला सांगितलं की हे साईड वाले वेगळ्या ब्रॅकेट मध्ये 4 आणि 3 7 आणि 7 किती रे 14. ठीक आहे. प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये हे 2/9 1/3 आणि 1/18. हे 14 आहेतच. प्लस हे 9 3 आणि 18चा आपण एलसीएम घेतो जो की 18 आहे. 9 भाग दिला तर 9 2 18 2 4. 3 न दिला 3 सका 18 6 1 6 18 1 18 तर एकच. तो 14 प्लस 4 आणि 6 10 आणि 11/18. तो 14 11/18. आता हे प्रॉब्लेम तसं जर पाहिलं ना तर यांना सॉल्व्ह झालं असतं. पहिला 14 आलेला आहे, त्या जागी 14 आहे, खतम कहाणी. दुसरं काही सॉल्व्ह करायची आवश्यकताच नाही. देऊ नेक्स्ट. हे बरेचसे प्रॉब्लेम आपण बघितले आहेत असे. नेक्स्ट. येते बघ. हे पहिल्या ब्रॅकेटला बघितलं आपण तर 6 4 10 हाताला 1 7 3 10 हाताला 1 6 1 7 3 10. म्हणजे 1000 मायनस एक्स बरोबर 81 गुणेला हे 3/5 तिकडे 5/3 करून घ्या पाहिजे. ठीक आहे. तो हे 27 त्रिक 81 होते आणि 27 5 135. 100 5 7 35. तो 1000 मधून 135 मायनस होतील एक्स बरोबर. 1000 मधून 135 गेले तर 900 मधून 35 गेले 865. 865 आहे नाही ऑप्शन मध्ये. ऑप्शन सी 865 पाच ऑप्शन. एक ऑप्शन सुटला माझ्या ज्यानी. आन्सर 865 पाच ऑप्शन आहे ऍक्च्युली, एक सुटला माझा. सी नंबरचा ऑप्शन सुटला. आन्सर त्याचं किती आहे 865. आलं होतं नाही. काय चुकी केली इथं. केलंच नाही. चुकी काय झाली. अरे काय हो नाही काय सॉल्वच नाही झालंय की चुकी झाली कुठं. काहीच नाही झालं. देऊ नेक्स्ट देऊ.
करस. बर. आता याच्यातून तुम्हाला माहित तरी पडेल, जे नवीनही विद्यार्थी आहेत त्यांचं आता आता मला वाटतं बेसिक सुरू आहे काहीतरी समथिंग आहे ना, तुम्हाला माहित पडेल की काम कशाचं पडतं. तर 15 क्वेश्चन याच्यावर डिपेंड येतं. पुरं ग्लुकोज खतम करून टाकते तुमचं पहिल्या 6 ते 7 मिनिटात 15 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. किती? 6 ते 7 मिनिटात हे 15 क्वेश्चन सॉल्व्ह झाले तर बाकीचं काही सॉल्व्ह करू शकता तुम्ही. 20च मिनिटं टायमिंग असतो आपल्याकडे. तर याच्यासाठी काय माहिती पाहिजे हे लक्षात घेऊन घ्या तुम्ही या प्रॉब्लेम सोडून. किती ते आन्सर? 20. आता हा 400च राहील. इकडे एक्सचा स्क्वेअर, 28चा स्क्वेअर किती रे? 784. आणि 256 कितीचा स्क्वेअर रूट आहे? 16. तर हे 800 झाले. 800 मधून 400 गेले, 400. 400चा स्क्वेअर रूट म्हणजे 20. असं हे माइंड मध्ये बरेचसे कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. नेक्स्ट. परत कॅल्क्युलेशन मोबाईलवर करू लागला का रे? काय सुरू आहे मग? आत्महत्या ठेव त्याला पहिले. मोबाईल आत्महत्या ठेव. मोबाईल घेऊन जाशील काय? ट्वेल्थ फेल पाहिला नाही काय पिक्चर? इथं तो कॉप्या करून घ्यायचा, तिकडे जीवनाच्या परीक्षेत काय करसा. हे सरळ 8 नाही तर मल्टिप्लाय होईल. पर्सेंटेजचे 2 झिरो कॅन्सल. 8 2 16. 8 चौक 32 आणि एक किती रे? 33. प्लस 725 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 19चा स्क्वेअर 361. हे तिकडे जाऊन मायनस होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे 725 डिवायडेड बाय एक्स 361 मायनस किती रे? 336. 11तून 6 गेले 5, एक वापस. 6तून 4 गेले 2, आणि 3 मग 25च राहिला. ठीक. आणि इकडे 725 अपॉन एक्स आहे. तो एक्स तिकडे मल्टिप्लाय आणि 25 डिवाइडला, म्हणजे एक्स इज इक्वल टू 725/25. ठीक आहे. हे 25 दोन्ही 50 जाईल. यातून जर 50 गेले किती राहतात रे? 22. 25 9 225. 29 आन्सर. 29. बघा नेक्स्ट. 7.5% ऑफ 750 प्लस क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर इज इक्वल टू 52 इंटू 11 प्लस 109.25. ठीक आहे. ऑप्शन देतो. 15, 30, 25, 35 आणि 40.
75. बघ आता इथे जर बघितलं 7.5% आहे, ठीक आहे, तर याला 75/100 या पॉइंटचा अजून एक झिरो खाली घेऊन इकडे किती मग 750 प्लस हा एक्सचा स्क्वेअर, हे 11चा गुणाकार तुम्हाला शिकवलेला आहे. 572 प्लस 109.20, 5 इकडून 2 तिकडून 5 आणि 2 7 मध्ये शिकवलं आहे. हे कामात पडतं, हे तुम्हाला लक्षात येऊन राहिलं. तर आता हे 0 0 कॅन्सल, 25 त्रिक 75, 25 चौक 100 आणि हे 75 गुणेला 3 है ना, 3 5 15, 3 7 21 आणि 22 भागेला किती रे 4 प्लस एक्सचा स्क्वेअर, यांची ऍडिशन करून घ्या म्हणजे 0.25 तर राहणारच. हा 9 2 किती 11, इकडे 7 1 8 आणि 0 8, 5 1 6. याचा जो काही भागाकार आहे तो तिकडून काय होणार मायनस होणार, ठीक आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 681.25 मायनस याचा भागाकार करून घेऊ. 4 पंच 20, 2 राहिले सोबतचे 5, अगेन 4 पंच 20, मग राहिले 5 आणि समजा सॉरी 4 सख 24 जाईल ना, असं जाईल 4 सख 24 है ना, 24 गेला तर 1 राहिला पॉइंट आणि 0, 4 2 8, 4 पंच 20, तर हे 25 25 तर कॅन्सल झाले. 81 मधून 56 काढून घ्या, 681 मधून 56, तो 11 6 गेले 5, ठीक आहे, वापस दिला. 8 मधून 6 गेले 2 आणि हा 625 चा स्क्वेअर रूट घ्यायचा. 625 चा स्क्वेअर रूट किती येते 25. एक्स स्क्वेअर आहे तो आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे असते. लिहिता का, क्लिअर करू. करू क्लिअर करू. नेक्स्ट करेक्ट. काय ते 105 105 बघायचं. तर हे 15 गुणेला 6, ठीक आहे, भागेला किती आहे रे 0.18, ठीक आहे, ह्याच्या खाली टाकून देऊ शकता किंवा 6च्या खाली घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता हा जो डिवाइडचा 5 आहे याच्या खाली काही नाही म्हणजे काय कन्सिडर करायचं 1,
हा प्लस, ठीक आहे, 5.5 डिवायडेड बाय किती रे, 1.1 इज इक्वल टू एक्स. इथपर्यंत समजलं का सांगा. तर येस ऑर नो. ठीक आहे. आता हे पॉईंट नंतर दोन डिजिट आहे, दोन झिरो वर टाकून द्या, म्हणजे 15 गुणेला 6, त्याच्यावर 6 वर दोन झिरो टाकून द्या, 600 होऊन जाते. आणि खाली किती घेऊ शकता, 18. ठीक. आणि हे डिवाइडचं करा मल्टिप्लाय, 5/1चं काय होणार रे, 1/5 प्लस. ठीक आहे. इथं पॉईंट नंतर एक डिजिट आहे, पॉईंट नंतर एक डिजिट आहे, पॉईंटच्या नंतरचे डिजिट सारखे असतील तर पॉईंट आपण रिमूव्ह करून टाकतो. यस ऑर नो. सांगितलंय नाही पॉईंटला. आता काही जणांतर आजला असेल तर तो होईल नंतर. तो 11×5 = 55 गेला, 5×3 = 15 गेला, 3×6 = 18 गेला, 6×1 = 6 झालं, हे झालं 100. आणि इथं उरला +5. 100 + 5 किती रे, 105. 100 + 5 किती, 105. चल, लास्ट 2 प्रॉब्लेम वाचले आपले. यू नेक्स्ट. नेक्स्ट. So 1/3 into question mark raised to the power 4 equals to under root of 121 plus 4 चा स्क्वेअर. ट्राय कर. ऑप्शन आहे याचे 3, 4, 1, 9. काय येईल बघा. 3. ठीक. बघा लक्ष. आता 1/3 इंटू एक्स रेस टू दी पॉवर 4, हा 11 आणि 4चा वर्ग किती रे, 16. 6 आणि 1 7, 1 आणि 1 2, हे 1/3 तर तिकडे 3/1 होऊन जाईल. ठीक आहे. आता हे 27 त्रिक किती होतील, 81. ठीक आहे. तो 81 जो आहे तो कशाचा तरी चौथा पॉवर असणार आहे. तो 3चा चौथा पॉवर आहे. या 27, 3×3 = 9, 9×3 = 27, 3 वेळा 3 आहे, तिकडून 3. तो यातला जो आहे सेम पोर्शन कॅन्सल, म्हणजे व्हॅल्यू ऑफ एक्स इथं किती. एक लास्ट प्रॉब्लेम बघून घेऊ. करू, याला क्लिअर करू. करा याला.
पहिले हा ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल. लक्षात, एलसीएम 6 आणि 3 चा एलसीएम 6, 3 दोन्ही 6, 14 दोन्ही 28, 6 1 6 म्हणजे हा 31च, इंटू 45 डिवायडेड बाय 100 इंटू 240 बरोबर एक्स. ठीक आहे, तो हे 28 आणि 31 किती रे? समजा 30 आणि 30 60 झाले असते म्हणजे 59 आहे. 59 डिवायडेड बाय 6 होऊन जाईल ते. ठीक आहे, आणि इकडे जर बघितला 0 0 कॅन्सल, 5 9 45, 5 दोन्ही 10 आणि 12 दोन्ही 24, 12 9 किती रे? 108. ठीक आहे, तो हा 59 मल्टिप्लाइड बाय 6 तर जातो 6 1 6, 6 8 किती रे? 48. 18 9 किती? 18 पंच 90 आणि 16, 1062. दॅट इज ऑप्शन. ठीक, एक महत्वाचे टास्क तुमच्यासाठी नंतर इथं झालेला आहे आपलं. ठीक आहे, आता आपल्यासाठी जे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे कशातही जर आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल तर ती कुठली आहे? थोडंसं डिस्कशन करू आता, जनरल डिस्कशन. सर्वात इम्पॉर्टंट थिंग आपल्या लाईफ मधली काय आहे? बरोबर, कोण सांगितलं? अजून पैसा. ठीक आहे, चल आणखी पैसा सांगितलं, दुसरं सांग. हम्म? सांगा ना बाबा रे. हा, पाहिलं तर गव्हर्नमेंट देते रे आजकाल, राशनही भेटते. तसं काहीच नाही केलं तरी भारतात जगू शकता अशी सोय करून ठेवली. काहीच नाही करावं लागत, मेल्यावरची सोय आहे, जिवंत असतानाची सोय आहे, दवाखान्याची सोय आहे, सर्वच काही. इथं फुलाखाली झोपले ना, इथेही जेवण आणून देत सकाळ संध्याकाळ. काही प्रॉब्लेम, अन्न वस्त्र निवारा एकही गरज राहिलेली सध्या नाही. हे तसेच भेटते तुम्हाला. दुसरं सांगा. हम्म? पैसा सर्वात महत्वाचा. ठीक, पण चला तुम्हाला पूर्ण पैसा दिला, भरपूर सारा पैसा दिला है ना, झालं का मग? पैसा दिला, सर्व झालं. ठीक आहे, पैसा दिला, फॅमिली काढून घेतली तर? पैसा दिला तुम्हाला, करोडानं पैसा दिला आणि तुमची फॅमिली तुमच्याजवळ काढून घेतली, आणि तुम्हाला शुगर आणि बीपी दिला सोबत, तर 5 करोड रुपये घ्या आणि सोबत शुगर आणि बीपी घ्या, चालते का? ठीक आहे, पैशासोबत दुसरी महत्वाची गोष्ट आहे हेल्थ. तिसरं, तिसरं काय आहे? फॅमिली. ठीक आहे, नंतर नंतर काय इम्पॉर्टंट आहे? पण झालं एवढं असतं की झालं? अजून काय आहे? काय? मानसिक संतुलन. ठीक आहे, ते बरोबर आहे, तर ते सांगता नाही आलं पण ते बरोबर आहे. चौथी महत्वाची गोष्ट आहे कॅरेक्टर. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? कॅरेक्टर. याचा लक्षात, पैसा दिला, जर ह्या दोन गोष्टी नसतील तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, भरपूर श्रीमंत आहे, पण लोकांसोबत व्यवस्थित वागत नाही. येतं का लक्षात? स्वतः श्रीमंत आहे पण एरियात गेल्यानंतर किंवा आपल्या गावात गेल्यानंतर लोक म्हणतात मेलं नाही का, अजूनही अजूनही जिवंत आहे का? अशा टाईप जर लोकांच्या बदलूवा निघत असेल तर तेही काही आपण सक्सेस म्हणू नाही. येतं लक्षात? ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट आहे हेल्थ. पैशासोबत जर हेल्थ नसेल तर तुम्ही एन्जॉय काय करता? समजून राहिलं का? कुठलाही एन्जॉयमेंट करायसाठी फक्त पैसाच इम्पॉर्टंट आहे का? नाही. पैसा असल्यावर तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे, काही जायचं आहे, तिथं चालावं लागेल, उड्या मारावं लागतील, समथिंग जे काही आहे, तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? हेल्थ. तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे? फॅमिली. जर तुमच्याजवळ भरपूर सारा पैसा आहे, तुमची हेल्थही चांगली आहे, पण तुमचे फॅमिली रिलेशन गडबड असतील तर, म्हणजे वाईफचा हस्बंड सोबत पटत नाही, आईचं बाबासोबत पटत नाही, समथिंग जे काही असेल, असे जर घरी भांडणं असतील तर तुम्ही सुखी राहू शकता का पैसा आणि हेल्थ असल्यावर?
राहू शकत नाही. येतं लक्षात. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं कॅरेक्टर. म्हणजे असा एक व्यक्ती जगाच्या पाठीवर होऊन गेला की ज्याच्याकडे ह्या तीनही गोष्टी होत्या पण तरी तो सक्सेसफुल नव्हता. पैसा सोन्याची लंका होती. आलं का लक्षात. लंका कशाची होती? पूर्ण सोन्याची. म्हणजे पैशाची कमतरता होती का रावणाजवळ? नाही. दुसरी गोष्ट काय आहे? हेल्थ. राक्षसच होता. आलं का लक्षात. तर हेल्थच्या बाबतीतही काही प्रॉब्लेम नव्हता. दुसरी गोष्ट फॅमिली रिलेशनही खूप चांगले होते. वाईफ सोबतही पटत होतं, सर्व गोष्टी होत्या. आणि आताची जी संस्कृती आहे तशी वेस्टर्नाइज संस्कृती जी आहे ना ती रावणाच्या याच्यात पहिल्यापासून होती. याची बायको त्याच्या संग, त्याचं 4 लग्न, याची ते. ठीक आहे. समजून आलं का. तर हे तिथं रिलेशनही चांगले होते. पण लंकेत फक्त एकच गोष्ट नव्हती ज्याच्यामुळे त्याचा सर्वपणे विनाश झाला. कोणती महत्वाची गोष्ट आहे? कॅरेक्टर. रावणाकडे कोणती गोष्ट नव्हती ज्याच्यामुळे सर्व विनाश होण्यात आला? ते म्हणजे काय आहे? कॅरेक्टर. जर कॅरेक्टर नसेल तर या सर्व तीनच्या तिन्ही गोष्टी काय आहे? वेस्ट आहे. येतं लक्षात. आपल्याला सक्सेसफुल किती आयाम मध्ये व्हावं लागते? त्याचे 4 आहे. ठीक आहे. आता आपण जेव्हा कधी, ठीक आहे, याच्यासाठी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे गोल, एम, टार्गेट. ठीक आहे. आपल्या लाईफ मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की आपल्या लाईफचा काहीतरी काय असायला पाहिजे? गोल असायला पाहिजे. येतं लक्षात. आणि गोल जो आहे या 4 फॉर्मॅट मध्येच बसते. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करता की मला नेमकं पाहिजे काय, तर सर्वात पहिले तुम्ही लिहिसाल पैशाबद्दल. सर्वात पहिले तुम्हाला विचार कशाबद्दल येतात? पैशाबद्दल. की मला एक मोठं घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, फॉरेन टूर करायच्या, बँक बॅलन्स पाहिजे, समथिंग जे काही आहे. तो स्टार्टिंगला तुम्ही 10-15 वस्तू जर लिहायला गेले तर सर्वाच्या वस्तू कशाबद्दलच्या असतील? पैशाबद्दलच्या. आणि 10-15 वस्तू नंतर तुमचा विचार जाते मग हेल्थ कडे, की आपली हेल्थ पण काय असली पाहिजे? आपण फिजिकली स्ट्रॉंग असायला पाहिजे है ना, मेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे. मग सर्व विचार कशाबद्दल जातात? आपले हेल्थ बद्दल. आणि नंतर मग विचार कशाचा येते की या जर दोन्ही गोष्टी आहेत, फॅमिली रिलेशन जर बळकलेले आहेत, फॅमिली रिलेशन म्हणा किंवा आपण ज्या समाजात राहतो त्या लोकांसोबतचं आपलं बिहेवियर व्यवस्थित नसेल मग तो व्यक्ती सुखात राहू शकते का? नाही राहू शकत. आणि या तिन्ही गोष्टी असताना म्हणजे घरात व्यवस्थित वागून राहिला, ठीक आहे, पैसाही आहे, हेल्थही आहे, पण चौथी गोष्ट जर गायब असेल, कोणतं? कॅरेक्टर. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? कॅरेक्टर. ठीक आहे. कॅरेक्टर आणि आपण म्हणून वरच्या सोबत कनेक्शन, कनेक्शन विथ द गॉड. आलं का लक्षात. कारण त्याच्या हाती चाबी आहे. राजाचा रंकन, रंकाचा राजा बनाले सेकंदही लागत नाही. एका सेकंदाची गोष्ट आहे फक्त. आलं का लक्षात. आपण कंपनी उभारली लागली त्याच्यात आत, विषय क्लोज. किती वेळ लागतो त्याला? समुद्राला काय म्हणायचं. म्हणजे इथं जर आपलं कनेक्शन नसेल तर हे आपलं कधीही जाऊ शकते. जसं रावणाचं गेलं है ना. सोन्याची लंका होती, फॅमिली रिलेशन होते, सर्व काही गोष्टी होत्या. फक्त कोणती गोष्ट नव्हती? गॉड, कॅरेक्टर. है ना. ज्यातला विभीषणाजवळ कॅरेक्टर होतं, विभीषणाला सर्व काही भेटलं. विभीषणाला या सर्व गोष्टी मिळाल्या की नाही मिळाल्या? ठीक आहे. तर लाईफ मध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपलं कॅरेक्टर अँड कनेक्शन विथ द गॉड. बाकीच्या गोष्टी जर अचीव करायच्या असतील तर तिथं कनेक्शन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तो आज मी हे डिटेल घेणार होतो पण थांबून जातो, नेक्स्ट याला घेईन. सध्या तुमच्यासाठी फक्त एकच टास्क सांगतो. ठीक आहे. की नेक्स्ट म्हणजे सॅटर्डेचा जो आपला सेशन होईल त्यावेळेस तुम्ही काय करा, फक्त तुमचे गोल्स आणि एम्स लिहून आण. काय करायचे? गोल्स आणि एम्स काय करायचे आहे तुम्हाला? लिहायचे आहे. वाटत असेल तर एखादं 100 पेजेसचं एक वेगळं बुक करून घ्या. ठीक आहे. आणि गोल आणि एम फक्त एकच नसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा गोल्सचा विचार करतो तर आपण विचार करतो की अच्छा मला नोकरीवर लागायचं आहे, संपलं. नोकरीवर लागणार, फाशीवर घेणार आहे काय? दिली तुला नोकरी, काय करता? फाशी घेतात. नोकरीवर लागल्यावरही सुखी राहायची गॅरंटी आहे का? असं वाटते का तुम्हाला? नोकरी भेटल्यावरही माणूस सुखी राहील असं काही आहे का? समजुराला काय म्हणायचं आहे? तर या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तर नोकरी मिळाल्यावरही काय, आणि नोकरीबद्दलही पाहिजे तर तुम्ही स्पेसिफिक असायला पाहिजे.
की नक्की मला कोण्या बँकमध्ये नोकरी पाहिजे आहे, ठीक आहे. किंवा मला समजा आता MBA करणारे आहे काही जण, तर नक्की मला कुठलं कॉलेज मिळालं पाहिजे, कुठल्या सिटीमध्ये मिळालं पाहिजे, ठीक आहे. तर हे काय झालं त्याचं स्पेसिफिकेशन. तर पहिले तुम्ही हे स्पेसिफिकेशन नका करू, सर्वात पहिले काय काम करा की जे जे तुम्हाला पाहिजे ते सर्व लिहून काढा. काय करायचं, जे काही तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पाहिजे, चांगलं घर पाहिजे, गाडी पाहिजे, कोण्या कंपनीची गाडी पाहिजे, कोणता कलर असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, हे नंतरचे स्पेसिफिकेशन झाले. पण सर्वात पहिली टास्क तुम्ही काय करा, फक्त तुमचे काय लिहून काढा, गोल्स लिहून काढा. येतं का लक्षात? हे काम तुम्ही आजच्या आज करता, आजच्या आज ही टास्क व्हायला पाहिजे. उद्या परवा सोमवार मंगळवार पोळा झाल्यावर असं यायला सोडू नका, ठीक आहे. आजच्या आज ही टास्क झोपायच्या आधी कम्प्लीट व्हायला पाहिजे. आपले गोल्स आणि एम आपल्याकडे असायला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी तुम्ही म्हणसाल एवढं इम्पॉर्टंट का बरं आहे गोल्स आणि एम असणं, ठीक आहे. म्हणजे असं समजू की आपला हा रोड मॅपच आहे की जो आपला एनर्जाइज करते डेलीचं काम करायसाठी. कोणती गोष्ट म्हणजे आपल्या समोर जर कुठला तरी गोल असेल तर आपण दिवसभर काम करण्यासाठी आपली काय होऊन जाते, क्षमता होऊन जाते, ठीक आहे. आणि ते जर नसेल आपल्या डोळ्यासमोर, मग उठले झोपले चालले झोंबी टाईप जिंदगी होत्या. सरळ सरळ झोंबी माहिती आहे का तुम्हाला? झोंबी बद्दल मी सांगितलं असेल तिकडे हाकलला तिकडे चाललं. तर गोल आणि एम नसेल तर आपली लाईफ तशा टाईपची होऊन जाते, ठीक आहे. लिहून आणसाल मग बाकीचं मी नेक्स्ट टाइम सांगेल लागतात तुम्ही, ठीक आहे. डिटेलिंग करू आपण नंतर, ठीक. सी यू. बोल ना मॅडम.